इयत्ता 6वीचा सिलेबस यावर्षी चेंज झालेला आहे. त्याचमुळे आपण यावर्षी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. गणिताचे 6वे प्रकरण आपण या ठिकाणी बघत आहोत, अपूर्णांक, आणि त्यामधील स्वाध्याय 6 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिलं गणित काय आहे ते बघूया. पहिला प्रश्न दिलेला आहे आपला, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. ठीक आहे. आता यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये 5/7 अधिक 2/7 आहे आणि चौकटीमध्ये आपल्याला संख्या लिहायची आहे. तर ज्या वेळेला दोघांचा छेद समान असतो त्यावेळेला छेद काय असणार आहे, तोच असणार आहे. आणि 5 अधिक 2 म्हणजेच या ठिकाणी किती आलेलं आहे, 7 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं, 7/7 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता दुसरं गणित जे आहे त्यामध्ये बघा, 9/8 वजा चौकट दिलेली आहे बरोबर 1. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या पलीकडची संख्या इकडे येते त्यावेळेला तिचं चिन्ह बदलतं. म्हणजे हे अधिक 1 होतं, तिकडे आल्यावर वजा होईल, आणि ही चौकटीची संख्या ऋण होती, तिकडे गेल्यानंतर धन होईल. म्हणजेच 9/8 वजा 1 बरोबर या ठिकाणी चौकट आलेली आहे. आता छेद समान आहे का, नाही, म्हणून तिरकस गुणाकार केला म्हणजे ह्या 8 ने या दोघांना गुणलं, हे 9 तसेच राहिले, वजा 8 × 8 छेदात 8 आले बरोबर चौकट आली. म्हणजेच चौकट बरोबर 9तनं 8 गेले, 1 राहिले, आणि इथं किती आहेत, 8 आहे. म्हणजे चौकटीत 1/8 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला या चौकटी पूर्ण करायच्या असतील तरीही तुम्हाला गणित सोडवावीच लागणार आहेत. आता तिसरं जे गणित आहे बघा, काय सांगितलेलं आहे, तर चौकट दिलेली आहे या ठिकाणी, अधिक 6/7 दिलेला आहे आणि बरोबर 12/7 दिलेलं आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की बरोबर चिन्हाच्या अलीकडची संख्या जर पलीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे ही चौकट इथंच राहणार आहे. हे 12/7 तसेच राहिले, आणि 6/7 ला अधिक चिन्ह होतं, ते इकडे गेल्यानंतर काय झाले, ऋण चिन्ह झालेलं आहे. म्हणजेच चौकट बरोबर काय आले बघा, 12तनं 6 गेले, 6 राहिले, आणि हे छेदातले 7. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, तर 6/7 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया चौथा प्रश्न. पहिल्यातला चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो. काय सांगितलेलं आहे बघा, तर 11/7 वजा चौकट दिलेली आहे आणि इथं 17/14 या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. जसं आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ही चौकट इकडे घेतली आणि हा जी संख्या आहे, अपूर्णांक आहे, तो या ठिकाणी घेतला तर चिन्ह बदलणार आहे. कारण ह्याला धन चिन्ह होतं, तिकडे आल्यानंतर ऋण होईल, आणि हे ऋण होतं, तिकडे गेल्यानंतर धन होईल. म्हणजेच या ठिकाणी बघा, 11/7 वजा 17/14 बरोबर चौकट असं येऊ शकतं. ठीक आहे. आता दोघांचे छेद समान आहेत का, नाही. मग समान करायचं असेल तर ह्या 7ला जर 2 न गुणलं तर छेद समान होतो, बरोबर आहे. म्हणजेच बघा, 11 दोन्ही किती झाले, तर 22 झाले, वजा हे 17 घेतले, आणि छेदामध्ये 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, म्हणजे 1/14 लिहिले तरी चालतात. ठीक आहे. 22 मधून 17 गेले, किती राहतात, तर 5 राहिले. म्हणजे 5/14 हे काय असणार आहे, या चौकटीचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघूया पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 16/5 वजा चौकट बरोबर 16/5 दिलेलं आहे. आता इथं डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकता, कारण 16/5 मधून अशी कोणती संख्या वजा केली तर उत्तर तुम्हाला 16/5 मिळणार आहे, तर 0. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही संख्येतून ज्या वेळेला 0 वजा करतो त्यावेळेला उत्तर तीच संख्या मिळते, आणि जरी सोडवून केलं तरी उत्तर तुम्हाला काय मिळणार आहे, 0च मिळणार आहे. ठीक आहे. 6व्या प्रश्नामध्ये बघा, 10/5 वजा 1 बरोबर चौकट दिलेली आहे. आता चौकट तर दिलेली आहे, पण या छेद समान आहेत का दोघांचे, नाही. छेद समान करायचं असेल तर 1 ला कितीने गुणले तर 5 येतात, तर 5 ने, म्हणून गुणिले काय केले, 5 केले. म्हणजे 10/5 वजा 5 एके 5 छेद 5 एके 5 बरोबर चौकट. दोघांचा छेद समान असल्यामुळे 5 तसाच घेतला. 10 वजा 5 म्हणजेच किती आले, 5 आले. म्हणजेच उत्तर किती असणार आहे याचं, 5/5 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता पुढच्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वाध्याय 6 सोपा जाईल. आणि बाकीच्याही प्रकरणाची जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता, जेणेकरून तेही प्रकरण तुमचे पक्के होईल. दुसरा प्रश्न बघूया, काय सांगितलेलं आहे बघा, सोडवा असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी पहिलं गणित जे दिलेलं आहे, 1/9 अधिक 2/9 दिलेलं आहे.
दोघांचा छेद समान असल्यामुळे एकच छेद या ठिकाणी लिहू शकतो. वरती काय येणार आहे तर 1 अधिक 2 झाले म्हणजेच 3/9 हे काय असणार याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. दुसरं गणित बघा ते बघा 6/10 अधिक 3/5 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं असं लिहू शकता तुम्ही की 10 व 5चा लसावी किती असणार आहे 10 आहे. म्हणून 6/10 अधिक 3/5 आहे. इथं तर 10 आहे त्यामुळे याला कोणत्या संख्येने गुणण्याची गरज नाही. पण इथं 5 असल्यामुळे इथं काय करायला लागेल 2 नी गुणावे लागेल. म्हणजेच काय झाले बघा हे 6/10 तर तसेच राहिले अधिक 3 दोन्ही 6 छेद किती आले या ठिकाणी 10 आले. ओके. म्हणजेच काय झाले बघा तर छेदातले 10 तसेच आणि 6 अधिक 6 आले वरती म्हणजेच 12/10 हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट जिथे जिथे काढून घ्यायचे असतील तिथे तुम्ही ते काढून घेऊ शकता. तिसरा प्रश्न काय सांगितले बघा 2.2/3 अधिक 3.5/7 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे सोडवताना आपण काय करतो ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 दोन्ही 6 अधिक 2 आणि छेदामध्ये हे 3 येणार आहे. अधिक इथं काय असणार आहे 7 गुणिले 3 अधिक 5 छेद 7 असणार आहे. सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा 3 दोन्ही किती झाले 6 6 आणि 2 किती झाले 8 8/3 आले. अधिक 7 त्रिक किती झाले 21 21 आणि 5 म्हणजेच किती झाले या ठिकाणी 26 झाले भागिले 7 आले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 3 व 7 यांचा लसावी किती आहे तर 21 असणार आहे. बरोबर आहे. आता हे गणित सोडवून घ्यावं लागेल म्हणजे छेद आपल्याला काय करायला लागेल समान करून घ्यावा लागेल. म्हणजे तिरकस गुणाकार सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे 7 ला 3 ला कितीनं गुणावे लागेल तर 7 ने आणि 7 ला कितीनं गुणावे लागेल तर 3 ने. म्हणून 8/3 गुणिले 7 गुणिले 7 अधिक हे 26/7 तसेच घेतले याला कितीनं गुणायला लागेल गुणिले 3 नी गुणावे लागेल. बरोबर. 8 56 म्हणून इथे 56 अधिक 26 त्रिक 6 त्रिक 18 चल 1 3 6 आणि 1 7 78 आणि भागाकारात 7 त्रिक 21 आलेले आहेत. बेरीज केली 8 आणि 6 6 12 13 14 हाच्याला 1 आले. 6 12 आणि 1 13 134 भागिले 21 हे काय असणार याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर 13/4 वजा 9/4 या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. दोघांचा छेद समान असल्यामुळे डायरेक्ट आपण काय करू छेद एकच लिहिणार आहे आणि 13 वजा 9 या ठिकाणी करणार आहे. 13तनं 9 गेले किती राहिले बघा 4 राहिले आणि भागाकारात 4 म्हणजे 4/4 हे काय असणार याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पाचवं गणित काय दिलेलं आहे तर 5/4 वजा 7/8 आहे. आता इथं काय आहे बघा 4 व 8 आहे यांचा लसावी किती असणार आहे तर 8 असणार आहे. बरोबर आहे. मग आता काय करायला लागेल बघा लसावी म्हणण्यापेक्षा काय करायचं तर 4च्या पाढ्यात 8 ही संख्या येते का तर येते म्हणजे 4 ला 2 नी गुणलं की दोघांचा छेद समान होऊन जातो. ही एक सिंपल ट्रिक आहे. म्हणजेच इथं बघा 5/4 गुणिले 2 गुणिले 2 केले वजा 7/8 तसेच ठेवले कारण 8 आहे तिथं. बरोबर आहे. 5 दोन्ही 10 आणि 4 दोन्ही 8 झाले आणि हे वजा 7/8 या ठिकाणी आलेलं आहे. ओके. आता जर सोडवलं तर दोघांचा छेद समान आहे म्हणजे 10 वजा 7 करावे लागेल आपल्याला. 10तनं 7 गेले किती राहिले बघा या ठिकाणी तर 3 राहिले म्हणजे 3/8 हे या गणिताचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघूया आता शेवटचा प्रश्न. 6वा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी तर 4.1/2 वजा 2.1/2. ठीक आहे. हे तर आता डायरेक्टली सोडवता येतं पण तसं न सोडवता काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी 2 गुणिले 4 अधिक 1/2 आणि वजा 2 गुणिले 2 अधिक 1/2. ठीक आहे. तर 4 दोन्ही 8 आणि 1 9/2 आले वजा बेदोन्ही 4 आणि 1 5 5/2 आले. 9तनं 5 गेले म्हणजेच 9 वजा 5 आणि दोघांचा छेद समान आहे त्यामुळे त्या ठिकाणी 2 लिहून घेतलेलं आहे. म्हणजेच काय झालं बघा तर 4/2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न पूर्ण या ठिकाणी संपतो. जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि हाईप द्यायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 1/5 विद्यार्थी भारतीय सेनेत गेले. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे
भारतीय सेनेत गेले. किती विद्यार्थी गेले तर 1/5 गेले. बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी, तर तसेच 2/5 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आता पुढे काय आहे, व्यावसायिक शिक्षण किती गेले तर 2/5 विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत. एकूण विद्यार्थी बघा, आता एकूण का केलं तर पुढे काय सांगितलेलं आहे, तर उरलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य ठिकाणी प्रवेश घेतला. तर उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे एकूण विद्यार्थी किती झाले बघा, तर या दोघांची आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. म्हणजे 1/5 अधिक 2/5 म्हणजेच किती झाले बघा, छेदातले 5 तर तसेच राहिले. 1 अधिक 2 म्हणजे किती झाले, 3/5 विद्यार्थी एकूण विद्यार्थी झाले, जे की भारतीय सेनेत आणि व्यावसायिक क्षेत्रात गेलेले आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर उरलेले विद्यार्थी किंवा आपण काय म्हणू शकतो इथं, तर उच्च शिक्षणासाठी गेले असे विद्यार्थी किती आहेत, तर आपल्याला काय करायला लागेल बघा, टोटल 1 मधून हे जे एकूण विद्यार्थी आहेत म्हणजे भारतीय सेनेतील आणि व्यावसायिक क्षेत्रातले जे आहेत, शिक्षण क्षेत्रात गेलेले, ते वजा करावे लागणार आहेत. मग वजा केले तर छेद समान केला, 5 एके 5 झाले, वजा 3/5 म्हणजे 2/5 हे विद्यार्थी काय असणार आहेत, तर उच्च शिक्षणासाठी गेलेले आहेत. ठीक आहे. काय झाले, तर 2/5 विद्यार्थी गेले. ठीक आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ही उत्तर लिहू शकता. जाऊया आता पुढच्या म्हणजे चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे बघा, शाळेसमोरील मोकळ्या जागेपैकी 3/4 जागा फुटबॉलच्या मैदानासाठी वापरली. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फुटबॉलच्या मैदानासाठी किती जागा वापरली, तर 3/4 वापरली. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, आणि 1/5 जागा बैठे खेळांच्या मैदानासाठी, बैठे खेळांच्या, ज्या वेळेला अशा प्रकारची गणित येतात शाब्दिक, त्यावेळेला लिहित लिहित गेला तर काय होतं, गणित सोडवायला सोपी जातात. ठीक आहे. म्हणून दिलेल्या गोष्टी पहिला लिहून घ्या. आणि आता पुढे सांगितलंय बघा, उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी ठेवली, तर शाळेच्या बागेसाठी किती जागा ठेवली. सेम वरच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. बरोबर आहे. एकूण जागा जी गेली आहे, एकूण जागा किती असणार आहे बघा, तर 3/4 अधिक 1/5 तिरकस गुणाकार करावा लागेल. बरोबर आहे, कारण लसावी यांचा किती आलेला आहे, तर 20 येणार आहे. ओके. मग आता ह्या 5 या दोघांना गुणलं तर इथं बघा 3/4 होते, गुणिले 5 गुणिले 5 अधिक 1/5 इथंच ठेवले आणि ह्या 4 ने गुणले, तर या ठिकाणी 5×3=15 अधिक 4×1=4 आणि 5×4=20 या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. आता किती झाले बघा, हे 19/20 या ठिकाणी आलेलं आहे. पण प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, तर उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी ठेवलेली आहे, तर बागेसाठी किती जागा ठेवली. आता टोटल जागा काय असणार आहे बघा, पूर्ण जागा ही काय असणार आहे, 1 असणार आहे. बरोबर आहे. त्यातली आपण काय घेतली, तर जर 4 भाग केले तर त्यातले 3/4 भाग हे कशासाठी, फुटबॉलच्या मैदानासाठी. 1/5 भाग कशासाठी वापरले, तर बैठे खेळण्यासाठी. आता पूर्ण भागातले बागेसाठी जागा किती असणार आहे, बागेसाठी जागा काय असणार आहे, 1 वजा 19/20, कारण हे एकूण जागा आहे, या दोघांची बेरीज केलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी वजा करावी लागेल. 20 एक्के 20 झाले, वजा 19/20, मग काय होईल, 20 मधून 19 गेले, किती राहिले, तर 1/20 या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. बघा, तुम्हाला जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे. हा होता आपला चौथा प्रश्न. जाऊया आता पाचव्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. पाचवा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, तर आईने रमेश, सीमा आणि त्यांच्या 3 मित्रांना 1 पेरू दिला. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकी 1 पेरू दिलेला आहे. म्हणजे 5 लोक आहेत, 5 लोकांना किंवा मित्रांना काय दिला, प्रत्येकी 1 पेरू.
दिला. ठीक आहे. आणि प्रत्येक पेरूचे 4 समान फोडी केल्या. आता जर समजा एक पेरू असेल आणि त्याचे 4 फोडी केल्या तर पुढे काय सांगितलेलं आहे, प्रत्येकाने आपल्या पेरूतील एक फोड आईला दिली. म्हणजे एक फोड काय दिली, आईला दिली. म्हणजे काय झाले, 1/4 झाले. बरोबर आहे. तर आईला किती पेरू मिळाला, म्हणजे तिथं काय असणार आहे, आईला मिळालेला पेरू काय असणार आहे बघा, 5 जण आहेत. बरोबर आहे. म्हणजे 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. मग आता हे काय झालं बघा, सगळ्यांचा छेद समान असल्यामुळे 4 तसेच घेतले. 1 अधिक 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 काय झाले, 5 झाले. म्हणजे आईला एकूण पेरू किती मिळालेला आहे, तर 5/4 एवढा पेरू तिला मिळालेला आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, तर 6/7 व 9/11 पेक्षा लहान आहे. 9/11 पेक्षा लहान आहे. कारण 6 हे 9 पेक्षा लहान आहे. हे योग्य आहे का, तर नाही. कारण यामध्ये आपण काय करतो, तर छेदांचा विचार करत असतो. आणि जर बघा 6/7 आणि इथं 9/11 असेल तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर छेद समान करून घेणार आहे आणि मग आपण लहान मोठेपणा ठरवणार आहे. 11 सक्क 66 झाले, 11 सत्ते 77 झाले. इथं तसंच ठेवूया चिन्ह. 9 सत्ते 63 झाले आणि 11 सत्ते 77 झाले. म्हणजे कोणती संख्या मोठी झाली, तर 6/7 ही संख्या मोठी झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे दिलेलं विधान हे काय आहे बघा, तर चुकीचे आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, ज्या 2 अपूर्णांकांची बेरीज 1 आहे असे 2 अपूर्णांक लिहा. आता एक तर बघा 1/2 अधिक 1/2 केलं तर किती असणार आहे, बेरीज 1 असणार आहे. बरोबर आहे. त्यांना अर्धा अर्ध्या 1 होणार आहे. त्याच्यानंतर बघा 3/6 अधिक 3/6 जरी घेतलं तर छेदात 6 आहे, वरती 3 आणि 3 6, म्हणजे उत्तर किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे हे 2 अपूर्णांक तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो. आजचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा. आणि या आधीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटू पुढच्या प्रकरणामध्ये गुणोत्तर व प्रमाण घेऊन. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.